सांगावावर आपण पाहताय टॉप 10 टुडेज हायलाइट्स। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाकडे, या सुनावणीला पुढची तारीख मिळाली। राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या घटनांपैकी आणखी एक महत्त्वाची घटना होती, ती म्हणजे शिवसेना फुटीची। ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले। सद्यस्थितीत पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे असलं तरी त्याची अंतिम सुनावणी आज होणे अपेक्षित होते, परंतु होऊ शकलेली नाही। आता येत्या 23 तारखेला याबद्दल अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होईल असा अंदाज आहे। ज्ञान तंत्रज्ञान विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी दावोस दौरा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तिसऱ्या मुंबईतील रायगड पेन ग्रोथ सेंटरची घोषणा, 1 लाख कोटींची गुंतवणूक होणार। स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्तानं करण्यात येणारा दावोस दौरा हा भारत आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले। दरम्यान दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड पेन ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली। आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा। सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षाअखेर 16 गिगावॅट वीज निर्मिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे असे नमूद करून या वर्षीच्या अखेरपर्यंत 16 गिगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे सांगितले। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्तानं इंडिया पेव्हिलियन मध्ये इंटरनॅशनल सोलर सायन्सच्या वतीने आयोजित स्केलिंग सोलर एनर्जी वेअर इट मॅटर या विषयावर मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मांडणी केली। यावेळी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्र लढणार। महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असताना राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली असून जिल्हा परिषदेच्या 73 जागा आणि पंचायत समितीच्या 146 जागांवर काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन लढणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। पुणे जिल्हा परिषदेसाठी 73 गटांसाठी 204 उमेदवारांचे अर्ज दाखल। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 4607 इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले असून एकूण 509 उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी 204 उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहेत, तर यामध्ये खेड तालुक्यातून 34, बोर 31, इंदापूर 30, दौंड 23, हवेली 17 तर बारामतीमधून 15 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत, तर जुन्नर तालुक्यातून 5 अर्ज दाखल झालेले आहेत। पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 2735 अर्ज विक्री झाले असून 305 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। यात खेड तालुक्यातून 54, बारामती 49, भोर 39, मुळशी 38, शिरूर 21 तर दौंड व पुरंदर तालुक्यातून प्रत्येकी 15 अर्ज दाखल झालेले आहेत, तर जुन्नर मधून 9 अर्ज दाखल झालेले आहेत। थकबाकीदारांनो सावधान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुरू केली आहे जप्तीची कारवाई। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून 21 जानेवारी 2026 पासून ही मोहीम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशा किरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 12व्या जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवाचे 25 जानेवारी रोजी चिंचवड येथे आयोजन मोरिया गोसावी क्रीडांगण केशवनगर येथे आयोजन केले आहे। बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे पिंपरी चिंचवडकरांनी केले जल्लोषात स्वागत। महानगरपालिका हद्दीत लक्ष्मी चौक ते आकुर्डी रावेत रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी, ढोल ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाची लाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये पिंपरी चिंचवडकरांनी बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे जल्लोषात स्वागत केले। वेग, शिस्त आणि खेळ भावनेचा संयम असलेली ही स्पर्धा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली।
23 जानेवारी दुपारनंतर शाळा बंद राहतील असे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिलेले आहेत. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा मार्गावरील शाळा 23 जानेवारी रोजी दुपारी 12 नंतर बंद राहणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांची स्पर्धा मार्गातील गैरसोय टाळण्यासाठी सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणनगर, चिंचवड MIDC, चिखली, काळेवाडी, भोसरी MIDC, यशवंतनगर, पिंपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील शाळा 23 तारखेला बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. विविध राज्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला भेट. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाश्वत घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी विविध राज्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मोसी येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला भेट दिलेली आहे. या भेटीदरम्यान महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण साखळी, तांत्रिक प्रक्रिया व त्यातून होणारे पर्यावरणीय लाभ यांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. या होत्या टुडेज टॉप 10 हायलाइट्स. समाजातील विविध घडामोडी, राजकीय अपडेट्स आणि दैनंदिन टॉप 10 हायलाइट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.